म्हणजे पैसे टाकले इथून तर ते देवाच्या बरोबर पायात पडतात. जेव्हा मुघल आक्रमक जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी गाववाल्यांनी काय केलं, खाली जाऊन लपले आत आणि वरती इथं सांगण्यावर दगड ठेवला. तिथं गवताची पेंडी असत, जिथं पेड घेईल त्याच्या खाली मी आहे. तर मित्रांनो, आजपासून सुरुवात केलेली आहे आपण युट्यूब ब्लॉगची. आणि आज आपण निघालेलो आहे, कुठे निघाली पृथ्वी? नरसिंहपूरमध्ये. जिथं सगळीजण आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या कामानं करतात, तिथं आमच्या दिवसाची सुरुवात होते चहा पिऊन. चहा प्यायला गेल्यावर जया काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय जया? लोकांचं कसं आहे, वडापाव येताना गरम आहे विचारतात आणि खाताना फुकून फुकून खाल्ले. म्हणूनच म्हणतो जेवण आनंदी तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आता सकाळ सकाळी असलं मोटिवेशन ऐकून आम्ही निघालो नरसिंहपूरच्या दिशेने. कराडपासून 21 किलोमीटर तर उरुण ईश्वरपूर पासून 12 किलोमीटर असलेलं नरसिंहपूर गावातलं हे मंदिर. आता याचा इतिहास मी सांगण्यापेक्षा इथल्या स्थानिक पुजाऱ्यांकडूनच ऐकू. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, अखंड पूर्ण शाळीग्रामाची मूर्ती आहे, 5 फूट. आणि शाळीग्रामावर कोरीव काम करता येत नाही. म्हणजे तुम्ही 2-3 वेळा गाव घातले तर त्याच्यानंतर धपला निघेल अख्खा. 2 साईडला 2 खांब, मांडीवर ह्याला हिरण्यकशिपूला घेऊन त्याचा कोट फाडले तर तो देवाचा असं जे स्वरूप आहे ते डोक्यावर असं दिसतं, म्हणजे तिरका कललेला आहे देवाला तो भार घेताना हिरण्यकशिपूचा. म्हणजे जसं ते घडलंय त्यावेळेस हिरण्यकशिपूचा वध झाला तसंच्या तसं या मूर्तीत ते जिवंत दिसतं आम्हाला. वरती पूर्ण दशावतार आहेत, 2 साईडला 2 मूर्ती आहेत. उजव्या बाजूला गरुड आणि भूदेवी आहे आणि डाव्या बाजूला प्रल्हाद आणि लक्ष्मी असे दोघेही आहेत. इसवी पूर्व 5000 वर्षांपूर्वीची महाभारत काळातली, जेव्हा पराशर ऋषींना तो जो युद्धाचं हे चाललेलं युद्ध बघून तेव्हा त्यांना खूप त्रास झाला की एवढी मनुष्यांनी चालली आहे वगैरे. मग पराशर ऋषीने असं हे केलं की कृष्णाला म्हटलं की मला ही मनुष्याने बघवत नाहीये आता. मग कृष्ण म्हटला की तुम्ही दक्षिणेकडे जावा आणि तिकडे तुमचं हे करा. मग तेव्हा त्यांना जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांचं एक दिवस वास्तव्य होतं. तेव्हा ते म्हणले की मला नरसिंहाचं असं स्वरूप बघायचं की सगळ्यात उग्र स्वरूप असेल. मग त्यांनी धारणा केली, इथं नदी तटावर हे केलं. त्याच्यानंतर त्यांना नरसिंह प्रकट झाला आणि तो म्हणला की एक अट आहे की मला परत पाण्यात विसर्जित कर, म्हणजे मला दाह होतोय शरीराचा, मला पाण्यात हे कर. तर त्यांना नरसिंहानं दृष्टांत दिला, उग्र स्वरूप दाखवलं आणि त्यांनी या पाण्यात विसर्जित केला. त्याच्यानंतर इसवी सन 2000 वर्षांपूर्वी साधारण इसवी सन 167 दरम्यान दोघं अंधवृद्ध होते. ते कर्नाटकात राहायचे, अंजनी गावात. त्यांना सारखं स्वप्न द्यायचं की मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. कुणाला बाहेर काढ, कुणा बाहेर काढ ह्याचं येत नव्हतं. मग एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की कृष्णेच्या काठानं वर चालत ते मी तिथं आहे. मग ते दोघं एका बरोबर घेऊन चालत 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 आले आणि एक दिवस मुक्काम इथं होता. तेव्हा इथं जंगल होते, इथं कुठलं गाव नव्हतं. तेव्हा त्यांना देवानं सांगितलं मी इथंच आहे, मला इथनं बाहेर काढलं. मग तेव्हा त्या काळी कौंडिण्यपूर म्हणून इथं राज्य होतं आणि ते भीमदेव राजा म्हणून होता, म्हणजे आत्ताच कुंडल म्हणतो आपण त्याला. मग त्याच्यानंतर राजाला दृष्टांत झाला की अशा अशा कृष्णाच्या डोहात हे आहे, मूर्ती आहे आपल्याला ती नरसिंहाची आणि ते आपल्याला बाहेर काढायचे. मग राजांना प्रश्न पडला की डोहात हुडकायची कशी, शोधायची कशी मूर्ती. तर देवानं असा दृष्टांत दिला, जिथं गवताची पेंडी असेल, जिथं पेट घेईल त्याच्या खाली मी आहे. कोळी आणि नरसिंहपूर गावाच्या मध्ये तिथं त्यानं पेट घेतली त्या पेंडीनं. तर ती राजानं सगळ्या आपल्या लोकांना होड्या वगैरे घेऊन पाठवलं सगळे करून. तर तिथनं मूर्ती काढायला चालू झालं तर तिथनं एक नाही 5 मूर्ती निघाल्या एका वेळेस. पहिली मूर्ती होती ही नरसिंहाची, दुसरी होती कोळजाई देवीची होती, तर ती कोळ्याला स्थापना झाली त्याची. तिसरी होती केशवराजाची, तर त्याची तांब्यात स्थापना केली. चौथी मूर्ती होती पिंपळा देवीची, तर ती तिकडे रेठऱ्यात आहे, रेठरे बुद्रुक मध्ये. अशा त्या स्थापना झाल्या मूर्तींच्या. आणि 5वी मूर्ती होती ती मारुतीची होती. ती मूर्ती खूप अन्न मागायची वगैरे, त्याला खूप नैवेद्य द्यायला लागायचा, म्हटल्यावर माणसाने तिथंच ती विसर्जित केली परत. पण आणि ही जी मूर्ती होती जी स्वप्नात येत होती, तर ही मूर्ती राजा असं म्हणला की ही मी मूर्ती कुंडलला घेऊन जाणार आहे तिकडं स्वतःच्या त्या ह्याच्यात राजधानीत. तर त्यानं 7 दिवस भरपूर प्रयत्न केले, पण रथाचं चाक तुटायचं किंवा काय व्हायचं आणि काय गेली नाही मूर्ती. 7व्या दिवशी राजाला दृष्टांत दिला देवानं, हेच माझं वास्तव्य आणि हेच ठिकाण आहे माझं, तू इथंच माझं मंदिर बांध आणि हे कर. म्हणल्यावर तोच आता गाभारा आहे आपला आता, तेवढा गाभाऱ्याचं बांधकाम तिथं केलं राजानं आणि ती मूर्ती आत बसवली. त्याच्यानंतर हे जे यादव होते ह्याच यादवांचा उद्धार झाला आणि ते दौलताबादला गेले. त्यांच्यातल्याच एका पिढीला इसवी सन 1200 ते 1300 दरम्यान असं लक्षात आलं की आपण एका मंदिराची मूर्ती बाहेर काढली आपल्या पूर्वजांनी, त्याचा कुठं काहीतरी आपण जीर्णोद्धार केला पाहिजे.
म्हणून इसवी सन 1200च्या काळात त्यांच्यापैकीच लोक इकडे आले आणि थोड्यांनी हे बघितलं सगळीतलं. तर हा शिलालेख आहे. हा शिलालेखच नाव सांगतो या 3 पिढ्यांचं, ज्याचं वर्णन आहे. भानू तुकदेव, त्याचा पुत्र भानू गोपाळ, त्याचा पुत्र भानू गोपाळ, असा हे जे उल्लेख आहे हा आता 3 पिढ्यांचा उल्लेख आहे, ज्यांनी या मंदिराचं 3 पिढ्यात भुयारी बांधकामाचं काम केलं. जेव्हा आपण भुयारात आज जायला सुरुवात करतो तेव्हा आपण अंबाबाईच्या मंडपात प्रवेश करतो. हा आहे अंबाबाईचा मंडप. अंबाबाईच्या मंडपात त्या काळातल्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि इथं सिद्धेश्वर महाराज, बुवा महाराज म्हणजे आमचे गुरु घराण्याचे इकडे पुजारी खाण्यात, त्यांची इथं हे आहे, ते इथं ध्यानाला बसायची ती जागा आहे. अंबाबाईच्या मंडपात आपण सहाण्यात प्रवेश करतो. सहाण्यातनं म्हणजे इथं एक असा भाग आहे जिथून आपल्याला एकदम खाली उतरायला लागतं. इथे एक मूर्ती आहे. जेव्हा मुघल आक्रमक जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी गाववाल्यांनी काय केलं, खाली जाऊन लपले आत आणि वरती इथं सहाण्यावर दगड ठेवला. आणि जेव्हा आक्रमण झालं तेव्हा त्यांना वाटलं हीच मूर्ती म्हणजे मेन मूर्ती आहे मूळ. तर ह्या मूर्तीवर त्यांनी हे केलं आणि ती खालची मूर्ती बचावली, आहे तशी राहिली. आणि त्यामुळे ह्या सहाण्याचं जास्त महत्व आहे. हे मंदिराचं तुळशी वृंदावन आहे. इथं ह्या तुळशी वृंदावनाच्या खालीच मूर्तीचं स्थान आहे, मूर्ती आहे. तर खाली आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही म्हणून आपण इथं प्रदक्षिणा घालू शकतो, असं ती आहे. आणि इथे एक पादुका आहेत देवाच्या. आणि या साईडला एक पूर्वीच्या काळी गाभाऱ्यात म्हणजे व्हेंटिलेशनसाठी जे डक ठेवलेली, तर त्याचं आता आपण असं हे केलंय की तुम्ही म्हणजे पैसे टाकले इथून तर ते देवाच्या बरोबर पायात पडतात, असं त्याची ही संरचना आहे. पण ऍक्च्युली मेन याचा डक म्हणजे व्हेंटिलेशनसाठी उपयोग होतो. सध्या नृसिंह देवस्थान सगळं मंदिरांचा कारभार बघतं. नवीन नवीन गोष्टी आम्ही सुरू केल्यात, जसं की भक्त निवास सुरू केलंय. भक्तांना येण्यासाठी कार पार्किंगची सोय सुरुवात केली आहे. सोलर पॅनेल बसवले मंदिरात. परत अन्नछत्र सुरू करणार आहे. असे नवीन नवीन उपक्रम आम्ही सुरुवात केलेले आहेत. त्यासाठी देवस्थान भक्त मंडळ सर्व गोष्टी चालवतंय. एवढंच फक्त आव्हान आहे सर्वांना. तर ही होती संपूर्ण मंदिराची माहिती. कॅमेरा आलाय मोर म्हणून सांगतोय खरं. ऐकणार नाहीत आमची पोरं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मोठी घंटी वाजवा.